राम राम. मी प्रकाश महाजन, महाजन अँड महाजन यूट्यूब चॅनलसाठी. सुरुवातीलाच मी काही दृश्य आपल्याला दाखवणार आहेत. ती दृश्य मी एवढ्यासाठी दाखवणार आहे की आजही ब्राह्मणांचा द्वेष केला जातो. मैंने बोला रुचि नाम है मेरा, कहते पूरा नाम बताओ, पूरा नाम क्यों बताऊं मैं? बाबा साहेब ने यही सिखाया है, यही करना बैठे हैं ये लोग, पूरा नाम जानना चाहते हैं, मैं क्यों बोलूं? ती दृश्य आपण पाहिली. या दृश्यामध्ये एक मुलगी UGCच्या बाबतीत चाललेल्या आंदोलनाचं वार्तांकन करण्यासाठी गेली. आंदोलन कशासाठी चालू आहे? UGC ॲक्टवर. ही मुलगी गेली आणि तिला तिच्या नावावरून अशा पद्धतीनं वागणूक दिली. जर काही लोकांनी वेळीच हस्तक्षेप केला नसता, पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली, दिल्लीचे पोलीस, दिल्लीच्या विद्यापीठासमोर चाललेला हा सगळा प्रकार, तर तिच्यावर बलात्कार सुद्धा झाला असता. आणि मग हे पाहिल्यानंतर मला असं वाटू लागतं की मी ब्राह्मण आहे, मी गुन्हा तर करत नाही ना. मी ब्राह्मण जातीत जन्म घेतला हे माझ्या हातात नव्हतं, पण मी ब्राह्मण जातीत जन्म घेतला याचा मला अभिमान आहे. कारण ब्राह्मण जातीची परंपराच तशी आहे. देव आणि दानवाच्या युद्धामध्ये देव नीतीच्या बाजूने लढत होते, दानव अनिती करत होते. पण देवाला आपल्या हाडाचं शस्त्र करून देण्यासाठी म्हणून दधीची ऋषीने स्वतःची हाडं देवाला दिली आणि त्याचं शस्त्र करून देवाने दानवावर विजय मिळवला. त्या दधीचीच्या परंपरेतला मी आहे. पहिलं इस्लाम आक्रमण भारतावर झालं, मोहम्मद बिन कासिम, त्याला रोखणारा जो राजा होता, राजा दाहिर, हा ब्राह्मण होता. इंग्रजाला सुद्धा हे माहीत होतं की जोपर्यंत आपण ब्राह्मणाला नामोहरम करणार नाहीत तोपर्यंत आपण भारतावर पूर्णपणे कब्जा मिळवू शकणार नाहीत. आणि मॅकमुलरनं जी थिअरी काढली की ब्राह्मण बाहेरून आलेत, ती एवढ्यासाठीच काढलेली होती. नंतर त्याची थिअरी ही खोटी ठरली. भारतात काही संशोधनामध्ये ज्या गोष्टी सापडल्या. पण इस्लामला सुद्धा माहिती आहे की जोपर्यंत ब्राह्मण आहेत तोपर्यंत आपण गजवाय हिंदमध्ये यशस्वी होणार नाहीत. तरीही ब्राह्मणाला आज ट्रोल केलं जातं, दूषण दिले जातात, त्याला देशाबाहेर घालवा अशा घोषणा दिल्या जातात. का दिल्या जातात? आणि अजून एक लाडका, विशेषतः महाराष्ट्रातल्या स्वतःला पुरोगामी शाहू फुले आंबेडकर परंपरेत मानणारे लोक हा युक्तिवाद करतात की कृष्णाजी भास्कर, खरं म्हणजे कृष्णाजी भास्करचं आम्हाला काही अभिमान असण्याचं काही कारण नाही. बोलून चालून तो शिवाजी महाराजाचा शत्रू होता, पण कृष्णाजी भास्करून तुम्ही आम्हाला ट्रोल करताय. अरे वेड्यानो, ह्या अफजल खानाला आपल्या बोलण्यातून, आपल्या वाक्चातुर्यातून घेरून घेरून प्रतापगडच्या पायथ्याशी आणणारे गोपीनाथ पंत बोकील हे ब्राह्मण होते. हे तुम्हाला कधी आठवत नाहीत? छत्रपती शिवाजी महाराजासाठी बलिदान करणारे सुद्धा असंख्य ब्राह्मण आहेत, त्यांची यादी उपलब्ध आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी आग्रा भेटीमध्ये जे वकील नेले होते ते रघुनाथ पंत आणि त्र्यंबक पंत ब्राह्मण होते. तिथं खाजा हैदरला महाराजांनी नेलं नव्हतं. महाराजांनी ज्यावेळेस दक्षिण दिग्विजयसाठी गेले होते त्यावेळेस त्यांनी आपल्यासोबत असंख्य ब्राह्मण लोक एवढ्यासाठी नेले होते की जिंकलेल्या प्रदेशाची व्यवस्था लागली पाहिजे. नुसता प्रदेश जिंकून लूटमार करणे महाराजांचा उद्देश नव्हता. तिथं चांगलं राज्य स्थापन करणं
त्याची व्यवस्था लावणं हे महाराजांना माहीत होतं. पण आज कुठलं तरी एक वाक्य काढायचं, कुठलं तरी एक पात्र काढायचं, कुठला तरी एक संदर्भ काढायचा आणि त्याच्यावर TV सिरियल काढायच्या. मग तुमच्यात जर ही हिंमत होती TV सिरियल काढून कुणाला दोषी ठरवण्याची, तर मग तुम्ही छत्रपती संभाजी महाराजाचा झालेला अमानुष छळ का नाही दाखवला? कारण तुम्ही ते दाखवू शकत नव्हते. संभाजी महाराजावर जो बळी गेला तो कवी कलश सुद्धा ब्राह्मण होता, पण त्याच्या बलिदानाची तुम्हाला किंमत नाहीये. ब्राह्मणांनी या देशासाठी देहदंड भोगला. ज्या सावरकरांनी 2 काळ्या पाण्याची शिक्षा भोगली, गांधीवधानंतर त्या सावरकरांच्या लहान बंधूला डॉक्टर नारायण सावरकराला दगडाने ठेचून ठेचून मारलं. नथुरामने केलेल्या कृत्याशी कुणीही सहमत होणार नाही, पण नथुरांनी केलेल्या कृत्यामुळं या महाराष्ट्रात जवळपास 8,000 ब्राह्मणाचा वध करण्यात आला, वंशविच्छेद करण्यात आला. आणि आजही तुम्ही ब्राह्मणावर हा आरोप करता की ब्राह्मणाने आम्हाला शिकू दिलं नाही, आम्हाला वेद ऐकू दिले नाहीत, आम्ही वेद ऐकला, आम्ही शिक्षणाची इच्छा व्यक्त केली तर आमच्या कानात तप्त शिशाचा रस ओतला. मग मला सांगा, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कसे शिकले? बॅरिस्टर खोब्रागडे, NKP साळवी, गवई अशी कित्येक उदाहरणं देता येईल. जी दलित समुदायातून आली पण शिक्षणानं मोठी झाली. मला सांगा, ब्राह्मणांनी कधी कुणाच्या व्यवसायावर आक्रमण केलं, कुणाचा व्यवसाय आपला केला? पण आता एक नवीन टूम आली, सगळ्या जातीतले तुम्ही पुजारी नेवा, हरकत नाही. अहो, नाहीतरी खेडेगावात जे 2 मंदिरं नेहमी प्रत्येक खेड्यात सापडतात, त्यातलं एक हनुमानाचं आणि दुसरं महादेवाचं. या दोन्ही मंदिरात परंपरागत पुजारी हे गुरव आहेत, ते ब्राह्मण नाही आहेत. पण ब्राह्मणांनी कधी सुतारीचा व्यवसाय आपला केला, ब्राह्मणांनी कधी लोहारीचा व्यवसाय आपला केला? कुठल्या व्यवसायावर ब्राह्मणांनी अतिक्रमण केलं? कुठल्याच केलं नाही. तरी ब्राह्मणावर तुमचा एवढा रोष का? कुणाच्या तोंडाला मडके आणि पाठीला झाडू बांधलेला कुठलाही पुरावा नाही, पण एक अफवा पसरून दिली. ब्राह्मणांनी आम्हाला विहिरीवर पाणी भरू दिलं नाही. अहो, एखाद्या गावात ब्राह्मणाची घरं असतातच किती. 1000 वस्तीचं गाव असेल तर 10-5 ब्राह्मण असतात. ते काही 990 लोकांवर अत्याचार करू शकतात. आणि जर तुम्हाला पाणीच पिऊ दिलं नाही तर तुम्ही इतके दिवस पाण्याशिवाय कसे जिवंत राहिलात? का ब्राह्मण आजही तुमच्या रोषाला बळी ठरतायत? तुम्हाला एवढाच ब्राह्मणाविषयी राग आहे तर तुम्ही ब्राह्मण उचला ना, बंगालच्या उपसागरात, अरबी समुद्रात बुडवून द्या, गोळ्या घाला. कारण ब्राह्मणांनी तुम्हाला कधी आरक्षण मागितलं नाही. तीच शाळा, तोच वर्ग, तोच अभ्यासक्रम शिकविणारे तेच शिक्षक, तीच प्रश्नपत्रिका. पण आम्हाला 90% पुढे मार्क मिळून सुद्धा इतर ठिकाणी किंवा कुठं आम्हाला मेडिकलला, इंजिनिअरिंगला ॲडमिशन मिळेल याची खात्री नाही. पण 35% मिळवणाऱ्याला खात्रीने प्रवेश मिळू शकतो. तरी कधी ब्राह्मणांनी याविषयी चक्कार शब्द काढला नाही. एक कल्पना करा, एखादा जर्जर रोगाने, हृदय रोगाने पेशंट जर ऑपरेशन थिएटरमध्ये आला आणि त्याच वेळेस 90% वर मार्क मिळून केलेला डॉक्टर आणि 35% झालेला डॉक्टर जो असेल तर तो पेशंट कुणाकडून ऑपरेशन करून घेईल? पण अशा पद्धतीनं ब्राह्मणावर सतत अन्याय करायचे. ब्राह्मणांनी देशासाठी, ब्राह्मणांनी धर्मासाठी केलेल्या सगळ्या गोष्टी विसरायच्या. आणि आजही पेशवाई संपून 200 वर्षे झाले. खरं म्हणजे ती पेशवाई नव्हती, ती मराठेशाही होती. एक लक्षात घ्या, पेशव्यांनी कधी स्वतःला राजा म्हणून घोषित केलं नाही. पण 1818 नंतर जे छत्रपतीच्या गादीचे, साताऱ्यांचे सगळे सरदार होते, त्यांनी स्वतःला राजा म्हणून घोषित केलं, राज्याभिषेक करून घेतला. पण कधी पेशव्यांनी आपल्याला राज्याभिषेक करून घेतला नाही. आटके पार गेले ते मराठे आणि पानिपतावर हरले ते पेशवे. असं कसं होऊ शकतंय? आमच्याही जातीत काही खल प्रवृत्तीचे लोक असू शकतात, त्याचं समर्थन आम्ही कधीच करणार नाहीत. पण एका दुःख्या
खलप्रवृत्तीच्या होऊन तुम्ही समस्त ब्राह्मण समाजाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करणं हे बरोबर नाही. हिंदू धर्म ज्या ग्रंथाला आपले ग्रंथ मानतो त्याच्यातला एक आहे रामायण आणि दुसरा महाभारत. हिंदूचे कुठलेही धर्मग्रंथ कोणत्याही ब्राह्मणांनी लिहिलेले नाहीत. आजही आपण जे रामायण वाचतो ती ऋषी वाल्मिकांनी लिहिलेले आहे आणि वाल्मिकाची जात कोणची आहे? ते ब्राह्मण नाही आहेत. जे महाभारत आपण वाचतो ते व्यासाने लिहिलं आहे. व्यासाची जात कोणची आहे? ते ब्राह्मण नाही आहेत. जी भगवान श्रीकृष्णानं गीता सांगितली, भगवान श्रीकृष्ण कोण आहेत? आजही आपले आदर्श प्रभू रामचंद्र आहेत ते कोण आहेत? कुठलाही धार्मिक ग्रंथ ब्राह्मणाने लिहिला नाही, पण आज ब्राह्मण ते सर्व धार्मिक ग्रंथ भक्तिभावाने वाचतात, त्याच्यासमोर नतमस्तक होतात. मला असं वाटतं की हा दादांत ब्राह्मणाविरुद्ध प्रचार खोटा आहे की ब्राह्मणांनी आम्हाला शिक्षणाची दारं उघडली नाहीत. जो शिक्षणाची दारं उघडली नसती तर वाल्याचा वाल्मिक झाला नसता, व्यास झाला नसता, भगवद्गीता झाली नसती, रामायण झालं नसतं. मला असं वाटतं की ब्राह्मणाविरुद्ध हा एक आरोप आहे, ज्या आरोपाला कुठलाही आधार नाही. दिल्लीत झालेली ही घटना जरी सामान्य वाटत असली तर यामागे एक छुपा राजकीय अजेंडा दडलेला आहे आणि तो मला आपण ओळखला पाहिजे. ब्राह्मण समुदायाने आता आपल्याला कष्टाच्या जोरावर, आपल्याला बुद्धिमत्तेच्या जोरावर जे काही ते मिळेल, आपल्याला कुठलीही सवलत मिळणार नाही. आणि ब्राह्मणांनी यासाठी आता एकत्र आलं पाहिजे. मी ब्राह्मण जातीत जन्मलो याचा मला अभिमान आहे. मला याची कधीच खंत वाटली नाही, कारण ब्राह्मण तो असतो जो प्रतिकूल परिस्थितीत स्वतःला जिवंत ठेवतो. म्हणून मला असं वाटतं की इतर समाजाने देखील हा विचार केला पाहिजे की आज ब्राह्मण जात्यात आहेत, तुम्ही सुपात आहात. ब्राह्मण आज भरडले जातील, उद्या तुमचा नंबर आहे. त्याच्यामुळं ह्या हिंदू धर्माच्या विरुद्ध, सनातन धर्माच्या विरुद्ध आलेल्या ह्या लोकांचा डाव ओळखा आणि या लोकांना इथंच ठेचा. एवढंच या निमित्ताने मी सांगू इच्छितो. धन्यवाद.